जवळपास 55-60च्या आसपास मुली इथं आलेल्या आहेत आणि त्या मुलींना फूड पॉइझनिंगचाच प्रकार झाला असावा अशी प्राथमिक शक्यता वाटते. कारण सगळ्या मुलींची हिस्ट्री जर बघितली तर जेवण केल्यानंतर एखाद्या तासानंतर मळमळ करणं आणि त्यातल्या काही 3-4 मुलींना व्हॉमिटिंग 1-2 होणे असा प्रकार घडलेला आहे. आणि या बाबतीमध्ये माझं आत्ताच जिल्हाधिकारी मॅडमशी सुद्धा बोलणं झालं. या बाबतीमध्ये योग्य ती चौकशी करण्याचे आदेश मॅडमने दिलेले आहेत आणि डीन साहेब स्वतः इथं पर्सनली सगळ्या मुलींची काळजी घेण्यासाठी, लक्ष देण्यासाठी उपस्थित आहेत आणि त्यांना आवश्यक ती सगळी ट्रीटमेंट व्यवस्थितरित्या चालू झालेली आहे. पण या बाबतीमध्ये जे काही दोषी असतील कोणी त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी सुद्धा प्रशासकीय पातळीवर काळजी घेणं गरजेचं आहे. हॉस्टेलमध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक नक्कीच नक्कीच म्हणजे हे म्हणजे असा विचार करायला लावणाराच विषय आहे. या बाबतीमध्ये सुद्धा मी वाटलं तर उद्या परत कर्मचारी त्यांची माहित नाही. ओके, आता पूर्ण बंदोबस्त केला आणि विद्यार्थ्यांचे जे फोटो आहेत विद्यार्थ्यांनी काढलेले ते सुद्धा डिलीट केले. पालकाला सांगू नये म्हणून तिथल्या प्राचार्यांनी दबाव टाकला. आता तिथं मी येत असताना प्रचंड असा पोलीस फोर्स मला दिसला हॉस्टेलच्या बाहेर आणि विद्यार्थ्यांशी पण मी काही बोललो. आता मध्ये आल्यानंतर काही लिमिटेड विद्यार्थ्यांशी बोललो, सगळ्यांशी काही बोलणं नाही झालं. पण विद्यार्थी असं काही म्हणजे कंप्लेन करण्याच्या मूडमध्ये काही दिसले नाही. विद्यार्थी म्हणाले की आमचं फूड चांगलं असतं, काही प्रॉब्लेम नाही. आता नेमका काय प्रकार घडला याची चौकशी झाल्यानंतरच त्याच्या बाबतीत काही बोलणं उचित होईल. काही माहित नसताना आपण काही बोलणं योग्य राहणार नाही.